अहो अहो ऐका ना. ओ ऐका ना ओ. अहो जरा पाठ दाबा ना माझी, लय पाठ दुखते. अहो येता का? पाठ दाबा ना ओ. या ना, पाठ दाबा ना. या ना पटकन. पाठ लय दुखते माझी. कधीची सांगते पाठ दाबा, पाठ दाबा. हा थोडं वर. हम्म. हा नीट दाबा जरा. या साईडला दाबा, या साईडला. पलीकडं ओ या साईडला. हा वरती खांद्याजवळ दाबा बरं. हम्म. हा इकडे जरा जोर लावा ना या साईडला. अजून जोरात दाबा. अहो काय तुम्हाला कळत नाही का कधीच कमरेजवळ दाबायला लावते मी. अहो समजतच नाही का. राजू तू हो मी. तू दाबत होता का एवढ्या वेळची पाठ माझी? हा मग तुम्ही मलाच तर आवाज दिला ना. अरे नाही मला वाटलं माझा नवरा आहे. अहो मालकीनबाई, आता घरात तुम्ही न मीच आहे. तर मला वाटलं की मलाच आवाज दिला म्हणून मी दाबायला आलो. हे गेले का जॉबला? ते तर कधीच गेले 10 वाजता. तेव्हा तू दाबली का माझी पाठी एवढ्या वेळ? तुला सांगता येत नाही का? अहो आता मला वाटलं की तुम्ही बोलवलं मला, मग आणि मी. तुझं डोकं फिरलंय का? एकदा बोलायचं तसंही. एवढ्या वेळच्या तोंडात आवाज काढत नव्हता. हा गोळा वेळा टाकला का काय तोंडात तू? नाही नाही. मग आवाज का नाही काढला तू? एक शब्द पण बोलला नाही तू. हा तुझा काय विचार होता? अहो काहीच विचार नव्हता बहुतेक. हे बघा माझ्याकडनं चुकी तुझा झाली. काहीतरी चुकीचा विचार होता. मी माझ्या नवऱ्याला आवाज देत होती आणि तू येऊन पाठ दाबायला लागला आणि एक शब्द सुद्धा बोलला नाही. अहो तसं काही नाहीये. खरंच मला वाटलं मी चाललो होतो, तुम्ही आवाज दिला, मला वाटलं मलाच आवाज दिला. तुला मी आहो म्हणून बोलते का? आहो म्हणून बोलते का मी तुला? नाही तुला नाही. एवढा मान देते का मी? अहो चुकून झालं असेल अगं, काय झालं? बहुतेक. सॉरी. अगं बघ ना हा. काय रे राजू, काय करतो हिच्या रूम मध्ये? अहो काय नाही, ते मॅडम झोपेत नाही का बडबड करत होत्या, तर मी बघायला आलो होतो काय काय चाललंय. का ग? हा तेच. तो मी झोपेत अगं स्वप्न पाहिलं बडबड करत होती त्याच्यामुळे तो आला होता बघायला. जा रे जा, काम कर तुझं. हो हो. बस. त्याला कशाला बोलवलं होते? अगं नाही ग, मी झोपेत होती त्याच्यामुळे. मी कशाला बोलवणार? तेच म्हटलं कशाला बोलवलं. जाऊ दे. झाली का तुझी शॉपिंग वगैरे? काय घ्यायला जायचं जायचंय अजून? काय खरं नाही बाई तुझं. आता जायचं घ्यायला. बरोबर. यायचंय का तुला? नाही बाई मी नाही कुठं उन्हात आम्ही कुठे निघू. ऊनलाही जास्त आहे बाई, मी नाही निघत बाहेर. रिक्षाने जायचंय. नको रिक्षा नको, आपली गाडी घेऊन जाय. तर जाऊ दे मग, मी येते. जाऊ. ठीक आहे. भाऊ चढलेला आहे हा. डोकंच फिरलेलं दिसतंय मला. अगं कशाला जाते तू? नको जाऊ ना. अगं नाही, घरून फोन आला होता. घडी घडी ते लोक फोन करून राहिले, कधी येते कधी येते कधी येते. अगं फोन का बर करतायत ते? अगं तुला माहिती आहे ना, एक तर आधीच माझे हस्बंड बाहेर गेलेले 2-3 दिवसासाठी बॉस सोबत. परत ते नाही येत आणि मी तू पण चालले, मग अगं मी तुला एकटी माहिती, पडून जाईल ना. तुला माहिती का, त्या दाजीनं स्वयंपाक करून खाऊ घाललेलं कोण नाही. मला जावंच लागल, ते लय बडबड करताय. बघ बाई जाऊ नको ना यार, थांब ना आता माझ्यासाठी. येईल मी परत. 2 दिवस थांब फक्त नाही ना माझ्यासाठी. गं, मला घरून खूप फोन आलेले. येईल मी परत. तू पण ऐकतच नाही गड्या. आणि येईल ना, आता राहिले नाही इतके दिवस, आता जाते. बरं ठीक आहे, सांभाळून जा जो. हा
आणि लवकर ये. परत तू गेली एकदाची की येते 4-4, 5-5, 6-6 महिन्यानंतर. नाही नाही, लवकर येईल आता. महिन्यात ते एखाद 2 चक्कर मारायचं आहे. येते येते, काळजी घे पण. हा, हा चालेल. फोन कर काय वाटलं. हो, हो. चालेल, येऊ का? हो. राजू, हा मालकीन. राजू निंबू पाणी आण ना मला एक ग्लास. हो ठीक आहे, बनवून आणतो. हा लय गरम होतंय रे, पटकन आण जा. हो. आता भेटला चान्स. हिची मोठी बहीण होती ना, म्हणून मला चान्स भेटत नव्हता. आता एकदम मस्त पैकी भारी चान्स भेटलाय. आता घरात फक्त ही एकटी आणि मी एकटा. आता बरोबर हिचा कार्यक्रम वाजवतो. हिला काही निंबू पाणी पाहिजे ना, देतो तुला निंबू पाणी बनवून. आता एकदम मस्त निंबू पाणी बनवून देतो. आता हे निंबू पाणी पी आणि गाढ झोपून जा. हे घ्या मालकीन. एवढा टाइम लागतो तुला निंबू पाणी बनवायला? 5 मिनिटाचं तर काम आहे निंबू पाणी बनवणं. अहो ते कापावं लागतं निंबू वगैरे सगळं, ते मिक्स करावं लागतं. हा ठीक आहे. पिऊन घ्या ना. पिते ना, तुला काय घाई लागली एवढी? नाही नाही, मला ग्लास घेऊन जायचंय म्हणून म्हटलं. अरे जा बाबा, मला एवढी काही घाई नाहीये, मी निवांत पिल. बरं ठीक आहे, मी थांबतो बाहेर. आवाज द्या तुमचं झालं की मी ग्लास घेऊन जाईल. हा हा ठीक आहे. हा, ही ताई बी ना अचानक चालली गेली. आता मी एकटी पडून गेली. ए राजू, राजू, हा. हे घे ग्लास. एक काम करते, थोडं झोपून घेते. नाही, मी एक काम करते, आता ना थोडं ना फ्रेश होते आणि मग झोपते, आणि की लय घामाने वल्ली झाली. वीकनेस आला असेल ह्या उन्हामुळे. गोळीचा असर लय लवकर झालेला दिसतोय. असू द्या. आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त आपलं काम करून निघून जायचं. वाह. लय मजा आली. पण आता इथं थांबणं योग्य नाहीये. लवकरच निघावं लागेल. काय बेशुद्ध कस काय झाली, आणि काय झालं माझ्यासोबत? मला जाणवतंय काहीतरी झालंय माझ्यासोबत. हा, नक्की राजूनेच काहीतरी केलं असणार. राजू,
राजू, काय झालं मालकीन? खरं सांग, तू माझ्यासोबत काय केलं? अहो मी कुठं काय केलं? तूच केलंय माझ्यासोबत काहीतरी. तू काय मिळवलं होतं त्या सरबत मध्ये? काय मिळवलं होतं सांग? अहो नाही नाही तू मालकीन. काहीतरी मिळवलं होतं सरबत मध्ये. अहो मी कुठं काय मिळवणार तू काय आहे? केलंय माझ्यासोबत सांग पटकन. नाही नाही, हे बघा मी काहीच मिळवलं नव्हतं आणि काहीच केलं नाहीये. अहो मी कशाला काही करणार आहे? आता मला इथून जेवण भेटतं, सगळं काही भेटतं. मी माझ्याच ताटात छेद का बरं करणार? अच्छा, ठीक आहे मग. तू काही नाही केलंय ना? नाही. मग चल पोलीस स्टेशनला माझ्यासोबत. हो, काय बोलताय पोलीस स्टेशनला? चल, माझी इज्जत लुटलीये ना तू. ठीक आहे, तुला जर वाटतंय ना तू काही नाही केलंय तर तू चल माझ्यासोबत. तू प्रामाणिक असशील तर चलशील माझ्यासोबत. चल पोलीस स्टेशनला चल. हो, ऐका ना, माझ्याकडनं लय मोठी चुकी झाली. मी ना म्हणजे भावनेत वाहून गेलो होतो. मला कळालंच नाही मी काय करतोय. तू केलं ना माझ्यासोबत ते सगळं? हो, चुकून झालं मालकीनबाई. काय मिळवलं होतं तू सरबत मध्ये? मी झोपेची गोळी मिळवली होती. अहो अरे लाज वाटली पाहिजे. अरे 3 वर्षापासून काम करतोय तू आमच्याकडे. हा, हे सगळं केलं तू माझ्यासोबत? अहो तुझ्या विचारात पण कस काय आलं रे? हे बघा मालकीनबाई, चुकून झालं माझ्याकडनं हे सगळं. प्लीज मला माफ करा. हे बघा. माफी वगैरे तुला मिळणार नाही. तुला आता हीच शिक्षा आहे की तू इथून तुझं सामान उचल आणि निघ इथून. चालता होय? अहो चुकी झाली तू मला. आज माझ्यासोबत हे सगळं करू शकतो. माहित नाही पुढे काय करशील. मी तुला ह्या घरात कस काय ठेवू? मला नाही ठेवायचंय तुला इथं. अहो आणि जर तू इथून गेला नाही ना तर तुला पोलिसांच्या ताब्यात देईल. प्लीज एक वेळेस माफ करा. तू गरीब आहे. तुझ्या घरची परिस्थिती चांगली नाही म्हणून मी तुला माफ करते. पण मी तुला इथं घरात ठेवू नाही शकत. तू जाय, निघ इथून माझ्या समोरून. 1 मिनिट सुद्धा थांबू नको, नाही तर मी पुढे काय करेन ना मला माझं माहित नाही. हो, जातो मी. निघ लगेच. पहिलेच मी विचार करून घ्यायला पाहिजे होता. ज्या दिवशी त्याने मला हात लावला, माझ्या नवऱ्याच्या जागेवर तो येऊन बसला आणि शब्द सुद्धा बोलत नव्हता, तेव्हाच मला समजून जायला पाहिजे होतं. आणि मी तरी पण चुकून झालं असेल असं म्हणून सोडून दिलं. आणि आज एवढी मोठी गोष्ट झाली.